पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खंडकर यांची घोषणा करीत आहे। पार्टी के शीर्ष नेतृत्व से चर्चा करके महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से बात करके प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, मुंबई की भारतीय जनता पार्टी की चुनाव समिति और मुंबई भारतीय जनता पार्टी के सभी नेतागणों से चर्चा करके मैं मुंबई महानगर पालिका भारतीय जनता पार्टी के गटनेता इस पद पर श्री गणेश खंडकर जी की घोषणा करता हूं। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही गट एकत्रितपणे कोकण भवन येथे जातील आणि दोन्ही गटांची स्वतंत्र गट नोंदणी त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी सोबत असणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या गटाची नोंदणी ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोकण भवन येथे करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही महायुतीचा एक घटक पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या तिघांचं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे। आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत। आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे। सर, याचा अर्थ असं समजत आहे की यापुढे राष्ट्रवादी युतीत असेल, मात्र तरीही नवाब मलिकांना भाजपचा विरोध हा कायम असेल। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। तेच उत्तर आहे ना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार ही महायुतीचा घटक पक्ष आहे। तो आमच्याबरोबर सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामील आहे। आम्ही आधी सुद्धा हे सांगितलं होतं की आमचा आक्षेप हा व्यक्तीवर आहे, पक्षावर नाही। व्यक्तीवर आक्षेप कायम असून पक्षाबरोबर आक्षेप असण्याचं कुठलं कारण नाही। घटनेच्या निवडीनंतर महापौरचा काय विषय संपतोय का नाही, महापौरचा होतोय का नाही, अजून महायुतीचं सांगताय? महायुतीचे निवडून आलेल्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेविका ही मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदी विराजमान होईल। मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवडणूक ही मी जाहीर करत नसतो, ही कमिशनर जाहीर करत असतात। त्यामुळे कमिशनर ज्या वेळेला जाहीर करतील त्या टाइम टेबलनुसार निवडणूक होईल। शिवसेना के पार्षदों से हमारी बातचीत, उनका कहना है कि कुछ वर्ष के लिए हमें मेयर पद मिले, शिवसेना को मिले, ऐसी हमारी इच्छा, और ये मांग उन्होंने एकनाथ शिंदे जी को बताई है। आप कह रहे कि 118 में से कोई एक बनेगा, तो क्या आप ओपन है शिवसेना के लिए? अगर शिवसेना का नगरसेवक कौन बनेगा, मैंने पहले भी कहा है कि भारतीय जनता पार्टी का बनेगा या शिवसेना का बनेगा, ये महत्व का नहीं है। मुंबई महानगरपालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिलना चाहिए, मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई की प्रगति होनी चाहिए, मुंबई की सुरक्षितता आबादित रहनी चाहिए, यह महत्व का है। कौन सी पार्टी का नगरसेवक महापौर
के पद पर बैठेगा ये महत्व का नहीं है, मुंबई करो के सपने को साकार करना यह क्रम प्राप्त है। इसके अलावा आपने कहा कि एक व्यक्ति का नवाब मलिक के मुद्दे पर आप कह रहे व्यक्ति का विरोध है, पार्टी का विरोध नहीं है। उसी व्यक्ति के परिवार के 2 लोग पार्षद बने हैं, तो ऐसे में क्या उनका भी विरोध रहेगा या फिर उन्हें ये दिया जाता है? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार यह महायुति का घटक पक्ष है। शिवसेना, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एकत्रित सरकार, संयुक्त सरकार ये महाराष्ट्र में है, हम सत्ता में साथ में है। हमारा आक्षेप ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर नहीं था, हमारा आक्षेप एक व्यक्ति के ऊपर था। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी महायुति का भाग थी, है और आने वाले समय में भी रहेगी। अनेकदा सर तुम्ही बोलून दाखवलं होतं की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची ही गरज लागणार नाही, मात्र कुठेतरी समित्यांमुळे त्यांची गरज तुम्हाला लागते हे तुम्ही कुठेतरी मान्य 114चा हाफवे मार्क आहे 227 मध्ये। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे 118 नगरसेवक म्हणजे हाफवे मार्क पेक्षा 4 नगरसेवक जास्त आमचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे महापौर पदी विराजमान करण्याकरता आम्हाला इतर कुणाचीही आवश्यकता नाही, परंतु आम्ही एकत्रितपणे सरकारमध्ये, महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे असल्यामुळे या ठिकाणीही ते आमच्या बरोबर आहेत। पण सुधार समितीतल्या बेरीज ज्या आहेत ती जुळत आहे, 13 अशी संख्या येत होती आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे 3 जे आहेत सगळ्या बेरजा ज्या आहेत त्या जुळत आहेत, त्यामुळे कुठलीही बेरीज जुळत नाही असं नाहीये। आणि त्यामुळे आता मुंबईकरांच्या विकासाची बेरीज आम्हाला करायची आहे, ते जास्त महत्वाचं आहे। समित्यांचे गणित बाकी आहे।